सामना सुरू होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज सज्ज होतोय तो आपल्या बॉलिंग मार्कवर. विशाल समोर स्ट्राईकला आलाय तो साई नाईक आणि तेजस जवलेकर. हल्लीच कलमटची भव्य दिव्य अशी स्पर्धा ज्याने गाजवली आपल्या टोलेजंग फटकेबाजीनं तोच मैदानात दाखल झालाय तेजस जुवलेकर. डावकुरा गोलंदाज. एक चांगला चेंडू, थोडासा हवेत फटका मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफवर दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. त्या अगोदर चेंडू मात्र सीमा पार जातोय. पहिला चौकार या ठिकाणी निघतोय. म्हणजे आजच्या दिवसातील जी धावांचं खातं हे मैदानात सुरू होतंय ते पर्णा स्पोर्ट्स चौकार आणि 4 धावांनी धावांचं मैदानात खातं सुरू झालंय ते विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाचं. उर्वरित 2 संघ आज सहभागी झालेत. रॉयल सरकार आणि दुर्वा स्पोर्ट्स हे 2 संघ. आज एकंदरीत 4 संघ आणि त्यातील 2 संघ हे पात्र ठरतील उद्यासाठी. परंतु बघूया त्या अगोदर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो विशाल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय सुरेख चेंडू ऑन साइडला खडे टोलवायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची. स्ट्राईकला खेळतो तो तेजस जुवलेकर. वैयक्तिक 4 धावावर नॉन स्ट्रायकर यांना फलंदाजी करतोय तो साई नाईक उर्फ गोट्या. पुढे सरसावत एक सुंदर फटका इनसाइड आउट लॉंग ऑफला. चेंडू सीमा पार. पर्णा स्पोर्ट चौकार. डीजे बाउंड्रीवर तैनात केला जातोय. ऑन साइडला एक डीप मिड विकेट आणि ऑफ साइडला एक लॉंग ऑफ बाउंड्रीवर असे 2 क्षेत्ररक्षक मैदानात दिसत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय तो पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विशाल. चांगली गोलंदाजी परंतु तेवढेच चांगली फटकेबाजी मैदानात आपण बघतोय तेजस जुवलेकर. नॉन स्ट्रायकर यांना क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला खेळाडू साई नाईक उर्फ गोट्या. धावफलक 8 बिनबाद. एक दमदार सुरुवात नक्की मैदानात विजया स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाची. शपलवर एक सुंदर फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार निघतोय. एक टोलेजंग खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार. आक्रमक सुरुवात मैदानात. 2 चौकार 1 षटकार. एकंदरीत 14 धावा धावफलकावर. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची आणि जी एकंदरीत सुरुवात हवी होती ती मैदानात सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाकडून. डावकुरा गोलंदाज विशाल थोडासा महागडा मैदानात ठरतोय. परंतु पुऱ्या लयमध्ये पुऱ्या ऐन भरात मी म्हणेन की फलंदाज तेजस जुवलेकर समोर मात्र सुरेख चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय. सज्ज होतोय पुन्हा एकदा पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. फारसा पुन्हा बदल होत नाही. पुन्हा एकदा मैदानात बदल होतोय क्षेत्ररक्षणात. म्हणजे लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑफला येतोय आणि मिड ऑनवरनं क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन बाउंड्रीवर तैनात केला जातोय. पॉवरप्ले चेंडू फटका थोडासा फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक परंतु भरपूर दूर. डीप एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं येतोय चेंडूची परती करतोय. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 18 धावा 2 धावांची 16 धावा माफ करा. 2 चौकार 1 षटकार. पहिलं पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरलं ते गोलंदाज विशालचं. परंतु समोर मात्र फलंदाजाचं कौतुक हे करावं लागेल कारण चांगली सुरुवात मैदानात. जे म्हणजे एक निर्बंध असतो पॉवर प्लेमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्या पॉवर प्लेमध्ये जशी फलंदाजी हवी तशीच फलंदाजी तेजस जुवलेकरच्या बॅटमधून आपण बघतोय. समोर स्ट्राईकला आता मात्र असेल तर गोट्या साई नाईक उर्फ गोट्या. आणि बघूया गोलंदाजीत काय बदल होतोय मैदानात. आज 4था दिवस पहिला सामना. उर्वरित 2 संघ रॉयल सरकार आणि दुर्वा स्पोर्ट्स हे उर्वरित आज 2 संघ म्हणजे एकंदरीत 4 संघ आणि 4 संघांचं संघ मालक तुमचं पण मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. गोलंदाजीत बदल होतोय समोरून बघूया. कोर्ट एंड कडनं गोलंदाज कोण येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर बघूया. संघ मालक या दोन्ही संघांचे दावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट संघाचे आदरणीय श्री प्रतीक दावडे आणि विजया स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचे सन्मान्य श्री मधुकर जाधव आणि किरण जाधव. तुमचं पण मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. गोलंदाजीत बदल झालाय. गोविंद जाधव सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्कवर.
वैयक्तिक पहिलं गोविंद सावंत सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. आपलं पहिलं वैयक्तिक आणि संघाकडून दुसरं षटक. समोर साई नाईक उर्फ गोट्या. गोलंदाजीत बदल झालाय. गोविंद सावंत उर्फ यतीन सावंत सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू ऑफस्टंपला शपल टोलवायचा प्रयत्न. चेंडू येतोय तो स्लिपला. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. मिडॉनला बॅकअप होतोय. पंचांचा बाईचा इशारा होतोय. एका अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकतोय मैदानात. तो विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. 17 धावा बिनबाद. षटक क्रमांक 2. सामना 6 षटकांचा. 4 गोलंदाज एकंदरीत. समोर गोलंदाज यतीन सावंत आपल्या बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आलाय तो तेजस जुवलेकर. बऱ्याच वेळा प्रॅक्टिससाठी आहे मैदान आणि त्याच आपल्या मैदानात फलंदाजी करतोय तो तेजस जुवलेकर. आकू टप्प्याचा चेंडू शफल होत फाईन लेगला टोलवायचा प्रयत्न. चेंडू थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त वर येतोय. थोडासा लेग कटर पद्धतीचा चेंडू. यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा यतीन सावंत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बरोबर आमच्या विरुद्ध बाजूने म्हणजे आमच्या समोरून कोर्ट एंड कडनं एक 10-12 पावलांच्या रनअपसह राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑन साइडला एक चांगला फटका बघूया. तेवढं चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेगला चेंडूची परती होते. जोपर्यंत यष्टिरक्षकाच्या दिशेने फेक होते. एकेरी धाव दोन्ही फलंदाज झटपट पूर्ण करत 18 धावा धावफलकावर. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं विशालचं. त्यानंतर मात्र बऱ्यापैकी अचूक गोलंदाजी मैदानात यतीन सावंत आपल्याला करताना दिसतोय. पंचांच्या बरोबर डाव्या बाजूनं 2 पंच मैदानात. एम्ब्रोस अल्मेडा आणि त्याचबरोबर बंटी केरकर हे 2 पंच मैदानात आपल्याला दिसत आहेत. तर टीव्ही पंच उमेश मांजरेकर. फुलटॉस चेंडू फटका बघूया मिड विकेटला. डीप मिड विकेटला. बराच वेळ चेंडू हवेत. अंदाज थोडासा नीटसा आला नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय तो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. डीजे डीजे मसूरकर जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. डीजे मसूरकर. अल्टीपल्टीचा प्रयत्न. चेंडू थोडासा हवेत कव्हरला परंतु जेल टिपायची संधी काही मिळाली नाही. एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. थोडासा मिसटाइम फटका धावफलक पोहोचलाय. तो बरोबर पाव शतक आहे धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. 25 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2. गोलंदाज यतीन सावंत आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर तेजस जुवलेकर. धावफलक 25. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. एक हाताने अगदी सुरेख फेकी. फलंदाज अडचणीत सापडलाय. जी धाव नव्हती ती धाव घ्यायचा प्रयत्न. अंगलट येतोय. तेजस जुवलेकर धावबाद होत पहिला गडी तंबूमध्ये परततोय तो विजया स्पोर्ट क्रिकेट संघाचा. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे एक चांगली सुरुवात. मी म्हणेन महत्वाची भागीदारी. परंतु जो लय मध्ये होता अगदी फुल फॉर्म मध्ये होता तो फलंदाज धावबाद तंबू मध्ये अगदी निराश मनानं परतलाय. वैयक्तिक मला वाटतं तेजसची धावसंख्या ही 17 धावा. आणि तेजस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज हा मैदानात जातोय तो समीर जाधव. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला ब्रेक थ्रू देतोय मैदानात तो धावबादच्या स्वरूपात. आणि बघूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3ऱ्या षटकाला मैदानात प्रारंभ होतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा येतोय तो डावखुरा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर विशाल, ज्याने डावाची सुरुवात केली गोलंदाजीत, तोच वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 25 लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर का खेल समाप्ति के बाद. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणात मैदानात बदल झालाय. ऑफ साइडला एक डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफला, एक शॉर्ट थर्डमॅन, एक मिड ऑफला. ऑन साइडला एक लॉंग ऑन बाउंड्रीवर, एक डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवर, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग, असं क्षेत्ररक्षण मैदानात पांगवलं गेलंय. ते धावडेश्वर 11 क्रिकेट संघाचं दोन्ही संघ मालक आदरणीय श्री प्रतीक धावडे आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री मधुकर जाधव आणि सन्मान्य श्री किरण जाधव, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि धावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेटचे संघ मालक सन्मान्य श्री प्रतीक धावडे, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. प्रतीक धावडे, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. संघ मालक धावडेश्वर 11 तुमचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होते विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकला नवीन फलंदाज आलाय तो मैदानात समीर जाधव. 25 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. लेग स्टंपरचा चेंडू टोलवायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातोय निर्धाव, अगदी लेग स्टंपवरनं चेंडू निघतोय. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, त्यानंतर बऱ्यापैकी सुरुवात गोलंदाज विशालची. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा हलक्याच खेळून काढतोय. कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आपलं खातं उघडतोय या एकेरी धावेनं. समीर धावफलक पुढे सरकतोय तो 26 एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालाय वैयक्तिक 17 धावावर. धावबाद तेजस जवलेकर. साई नाईक उर्फ गोट्या स्ट्राईकला सज्ज होतोय. थोडस मैदानात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात आपल्याला बदल होताना दिसतोय. गोलंदाज सज्ज होतोय विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. फटका फसलाय, बघूया चेंडू हवेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बबी कानडे येतो डीप लॉंग ऑन वरनं. झेल टिपतोय, दुसरा गडी तंबू मध्ये परततोय. साई नाईक तंबू मध्ये परततोय. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे आपल्या संघासाठी आणखी एक हादरा देत म्हणजे एकंदरीत 2 गडी तंबू मध्ये परतत नवीन फलंदाज मैदानात येतोय तो गुरु. हो, पुलरलेनचा चेंडू, चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा, एक वाईड यॉर्कर. चेंडू निर्धाव जातोय, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. षटक क्रमांक 3. सामना 6 षटकांचा, उर्वरित अजूनही 3 षटक बाकी. गोलंदाज विशाल. आखू टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका लॉंग लेगला. चेंडू जातोय तो सीमा रेषे पार. षटकार 6 धावांसाठी.
षटकारानं आपलं खातं उघडता येतो. गुरु बिडिये धावफलक पोहोचलाय तो 32. हो, पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटला टोलवायचा प्रयत्न यष्टिरक्षकाला चेंडू चकवतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनला चेंडू जातोय. लेग बाईटचा पंचांचा इशारा येतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तो चौकारासाठी 4 धावांसाठी या 4 धावांबरोबर धावफलक पुढे सरकलाय तो बरोबर 36 धावा. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. प्रति षटकामागे 12 धावा जमवत विजयास्फोट वेंगुर्ले क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 36 अशी धावसंख्या. गोलंदाजीत बदल होतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. डीजे मसूरकर यांचा आवाज ऐकण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. आमचे सहकारी अजय नाईक आमच्या सोबत या ठिकाणी, संतोष मरिये आमच्या बरोबर या ठिकाणी जोडले जात आहेत. 3 षटक समाप्त झालीत. 36 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या. डीजे हॅलो, धन्यवाद अशोक नाईक सर. तर या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय दावडेश्वर 11 विपक्ष विजया स्पोर्ट वेंगुर्ला या 2 संघामध्ये. तर प्रथमतः या मॅचमध्ये बॅटिंग करतोय विजया स्पोर्ट संघ. 4थ्या षटकाचा खेळ. वैभव नवार लोअर फुल टॉस बॉल समोर हा फटका खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपला क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल, त्यानंतर चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते. तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली आणि या 2 धाब्याने धावफलकावर धावसंख्या टोटल 38 धावा धावफलकावर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुढील बॉल कोट एन कडनं सज्ज असेल. वैभव नवार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकच धाव. चेंडूची फेक होते. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 39 धावा धावफलकावर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर विजया स्पोर्ट वेंगुर्ले संघ. 39 लॉस ऑफ 2 विकेट. वैभव नवार आपण पाहतोय फिल्डिंग सेट करतोय. त्यानंतर सज्ज असेल पुढील बॉल टाकण्यासाठी. समोर आपण पाहतोय समीर जाधव हा बॅटर. माफ करा गोट्या. यावेळी दांडी 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 गुल. गेंद अंदर दंडी बाहर. फर्निचर उद्ध्वस्त. तिसरा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. एक महत्व विकेट. गुरु बिडिये बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानात पावलं टाकतोय गुरु बिडिये यांची जागा घेण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल आपण पाहतोय. आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड ही जोडी मैदानात पाहायला भेटणार. कॉम्बिनेशन पाहायला भेटणार या जोडीमध्ये. दुसऱ्या बाजूने शुभमला साथ देईल पार्टनर आहे समीर जाधव. आपण पाहतोय उस्मान पटेल या नावाने पण त्याला ओळखलं जातं. तोच समीर दुसऱ्या बाजूने. आणि वैभव सज्ज असेल पुढील बॉल टाकण्यासाठी आणि पुढील बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर शुभम. यावेळी कोलाट टाकलेला चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने हा फटका केलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. गॅप मधून इथं भेटेल पर्णा स्पोर्ट चौकार.
मधून एक संजीवनी देणारा चौकार येतोय टीमला आणि धावपल कबर धावसंख्या टोटल 43 धावा. धावपल कबर 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. पुढील बॉल वैभव सज्ज असेल कोट एन कडनं राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी कमी गतीचा बॉल होता. बॅकफुटवर जाऊन हा पटका खेळलाय. बॉटम हँडचा सुंदर वापर केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार डिफाईन लेग क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र होतं आणि त्या क्षेत्राची निवड केली आणि बॉलला क्लिअर केलंय आणि इथे येतोय खणखणीत चौकार शुभमच्या बॅटमधून. भगवा चषक चौकार. संख्या 47 धाबा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग आतापर्यंत. चांगली सुरुवात शुभम कडनं आपल्या इनिंगची. यावेळी कोलाट टाकलेला बॉल ऑन साइडला प्लिक केले. प्लिक ऑफ द रिक्सचा पटका डीपला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एकच धाव ही लीला पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त आणि या एका धावेने धावपल कबर धावसंख्या टोटल 48 धावा. धावपल कबर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय विजय स्पोर्ट वेंगुर्ले संघ. डीजे सन्माननीय हर्षद डेरे यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत भगवा चषक 2025 या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे सर्वेसर्वा तर सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान आपण करूया. उपस्थित मान्यवर त्याचबरोबर उपस्थित खेळाडू उपस्थित सर्व मायबाप रसिक प्रेक्षक या सर्वांचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5व्या षटकासाठी वर्णी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल अंकित. आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि टीमकडनं षटक क्रमांक 5 घेऊन सज्ज असेल अंकित राणे नामक गोलंदाज आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं. आणि पहिला बॉल पेस करेल शुभम मांजरेकर. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल इथं मात्र फटका फसतोय. डीप वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही आणि इथं मात्र मोठी विकेट प्राइस विकेट. शुभम हा बॅटर आपण पाहतोय बाद होतोय. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. 4था गडी बाद होतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 48 धावा. धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज अनिकेत राणे. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय ऐकतोय. भगवा चषक 2025 मोठ्या रकमेची स्पर्धा. 75,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्लस ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे 40,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. किरण जाधव आपण पाहतोय मैदानामध्ये पावलं टाकतोय. विजय स्पोर्ट संघाचे आपण पाहतायत संघ मालक किरण जाधव न्यू बॅटर. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्त होतोय. किरण हा बॅटर मैदानामध्ये येतोय शुभम मांजरेकर याची जागा घेण्यासाठी. अनिकेत पुढील बॉल. यावेळी फुल टॉस बॉल फुल लॉस फुल टोल. चेंडू जाईल सीमारेषा पार. भगवा चषक षटकार. किरणला माहित आहे फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो या खेळामध्ये. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण तसा क्रिकेट या खेळामध्ये फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 54 धावा. धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. किरण आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कार्यरत हा आपण खेळाडू पाहतोय. पुढील बॉल. कोलाट टाकला. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहिली.
बॉलर अनिकेत कडनं चांगला बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा बॉल, कुठलंही उत्तर नव्हतं या बॉलवर, कुठलाही अंदाज नाही किरणकडे. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. विकेट किपरच्या भूमिकेत वासुदेव गावडे आपण पाहतोय, दावडेश्वर 11 टीमचा कॅप्टन. पुढील बॉल यावेळी ऑन साईडला हा फटका खेळलाय. आडव्या बॅटने चेंडूचा प्रवास होतोय तो डीप मिड विकेट या रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकवर धावसंख्या 55 धावा धावपलकवर. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. या आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय धावडेश्वर 11 विपक्ष विजय स्पोर्ट वेंगुर्ले. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय वाईट यारकर आणि हा कमी गतीचा बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलंही उत्तर नाही, अंदाज नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल, चांगला बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 55 धावा. यावेळी ऑन साइडला हा फटका खेळलाय. चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बाबी. ओ माय गॉड, पहिल्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटला होता पण बबीला पांघरून घालण्याचं काम केलंय संकेतने आणि इथं मात्र बॅकअप दिला आणि आपल्या गोदीमध्ये बॉलला पकडलंय संकेतने आणि इथं मात्र विकेट. समीर जाधवला माघारी परतावं लागेल. समीर जाधव बॅक टू द पॅव्हलियन. TJ विपक्ष दुर्वा स्पोर्ट या दोन संघामध्ये हा सामना होईल. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन कडे विनंती असेल आपली जर्सी कलेक्ट करा. आपण तयारीत राहायचं आहे, लगेच तुमचा सामना होईल. रॉयल सरकार विपक्ष दुर्वा स्पोर्ट. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल, तोपर्यंत आपण आपली जर्सी कलेक्ट करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला डगआउटच्या बाजूला जी कार गाडी खडी उभी आहे गाडी ती जरा काढायची आहे प्लीज. रिफ्लेक्शन होतंय आम्हाला. प्लेअरला पण इथं मात्र ऑन साईडला हा फटका हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला दिशा दाखवली शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडूचा प्रवास 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडूचा प्रवास समाप्त. एक सिंगल आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 56 टोटल. लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर आहे. 6व्या षटकासाठी वर्णी लागली. वैभव आपण पाहतोय, वैभव नवार हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं, टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 6 या षटकासाठी वर्णी लागली. पहिल्याच बॉलवर सिंगल. टोटल 56. ओके, धन्यवाद. यावेळी गोट्याच्या बॅट मधून शॉर्टन पुलचा फटका आपण पाहतोय. जमिनीलगतचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होत आहेत. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 60 धावा धावपलकावर. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू होता आणि इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाज वैभव नवारने मोठ्या फटक्यासाठी आमंत्रण दिलं आणि आमंत्रण स्वीकारलंय आणि इथं चौकार खेचतोय कोट्या हा बॅटर. टोटल 60 धावा. पुढील बॉल वैभव नवार. कोट एन कडनं सज्ज असेल. यावेळी चांगला बॉल होता. इथं मात्र दांडी गुल करतोय वैभव नवार. चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध. त्रिपाचित क्लीन बोल्ड बॅटर गोट्या. बॅक टू द पॅव्हलियन. DJ
धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. विजय स्पोर्ट या टीमला 60 धावा, 60 टोटल, लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय बंटी. 8व्या क्रमांकासाठी बंटी हा बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. गोट्या राणे याची जागा घेण्यासाठी. 60 धावा, धावपल कव्हर 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला सामना दावडेश्वर 11 विपक्ष विजय स्पोर्ट वेंगुर्ले या संघामध्ये. दावडेश्वर 11 या संघाचे संघ मालक ओनर प्रतीक धावडे हे पण उपस्थित आहे. आपलं पण खूप खूप सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विजय स्पोर्ट वेंगुर्ले संघाचे संघ मालक मधुकर जाधव आणि किरण जाधव या दोन्ही संघ मालकांचं पण सहर्ष स्वागत. त्यानंतर दुर्वा स्पोर्ट संघ मालक सागर गावडे यांचा संघ पण इन ॲक्शन मध्ये असेल. त्याचबरोबर रॉयल सरकार संघ मालक सुधाकर आपलं पण सरचे स्वागत. यावेळी थोडीशी हडबडाट आपण पाहतोय आणि इथं मात्र धावेंची लईलूट केली. 2 धावेने धावपल कव्हर, धावसंख्या 62 धावा, धावपल कव्हर 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर स्लॉक ओव्हर, डेथ ओव्हर आपण पाहतोय. आतापर्यंत एक चौकार खर्च केलाय. वैभव नवारने 1 विकेट प्राप्त केली. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी हडबडाट आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट पाहायला भेटते विशाल नाईक कडनं आणि तोपर्यंत धावेंची लईलूट. पण इथं मात्र खराब कॉल होता. फलंदाज बंटीला माघारी परतावा लागेल. धावचीतच्या स्वरूपात क्रिकेटमधली आत्महत्या. सर चेक करा. तर नक्कीच तिसरे पंच, टीव्ही पंच उमेश मांजरेकर सर जोडले जातील. सीमारेषा जवळ बॉल हा अडवला गेला. सेब आहे की पाहिलं जाईल पंचांकडनं. सेब आहे. तर इथं मात्र फलंदाज बाद होईल. 2 धावा इथं मात्र भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. धावपल कव्हर, धावसंख्या 64 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण तिसरा धाव ही घेता घेता फलंदाज बाद होतोय. बंटी बॅक टू द पॅव्हेलियन. 7वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. 64 धावा. किरण भगत न्यू बॅटर 9व्या क्रमांकासाठी. 64 धावा, धावपल कव्हर आपण पाहतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात. या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय विजय स्पोर्ट संघ. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सुदैवाने नशिबाने या मॅचची नाणेफेकीचा कौल जिंकला होता दावडेश्वर 11 या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमचा आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. धावपल कव्हर, धावसंख्या 64 धावा, 64 टोटल, लॉस ऑफ 7 विकेट. पुढील बॉल वैभव नवार आपण पाहतोय. वैभव नवार हा खेळाडू ओ या बी शप्पल क्रॉस हा पटका खेळलाय. चेंडू जातोय डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. चांगलं बॅकअप पाहायला भेटतंय. इथं मात्र निखिल शिरोडकर कडनं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट दाखवतोय आणि इथं मात्र 2 धावेंची लईलूट केली दोन्ही बॅटरने. धावपल कव्हर, धावसंख्या 66 धावा. चांगलं षटक मी म्हणेन स्लॉक ओव्हर. वैभव नवारचं स्पेल पाहिला तर चांगलं षटक वैभव नवार. बेंडमळा गावातील हा खेळाडू मंगलदीप बेंडमळा संघाकडनं बऱ्याच वेळा आपण खेळताना पाहतोय. आज या वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा खेळताना वैभव नवार. चांगला स्पेल पाहिला आपण वैभवचा. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग केली. धावपल कव्हर, धावसंख्या जमवल्या प्रतिस्पर्धी संघाने 66 धावा आणि प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट असेल 67 टू विन. दावडेश्वर 11 या टीमला धावा करायच्या आहेत 67. या दुसऱ्या डावामध्ये काय होणार, काय घडणार, आलेली वेळ ठरवणार. नक्कीच आपण थोड्या वेळात दुसऱ्या डावाकडे वळूया. नेक्स्ट मॅच रॉयल सरकार विपक्ष दुर्वा स्पोर्ट. तुम्हाला पहिला पुकार फॉर द कॅप्टन, प्लीज कम फॉर द टॉस. चला दोन्ही कॅप्टन तुम्हाला
शेवटचा पुकार आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे लगेच. दोन्ही कॅप्टन आपली जर्सी कलेक्ट करा आणि टॉससाठी या. समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा चौथा दिवस धावडेश्वर 11 वेंगुर्ला विपक्ष सामने आपण पाहतोय. विजय स्पोर्ट प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना या ठिकाणी 66 धावा जमवतोय. 67 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. सलामची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. तोच वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. डावी आणि उजवी जोडी मैदानात. सदुसष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे ऑफिशियल सन्माननीय सर बंटी केरकर, उमेश मांजरेकर आणि एमरोज आलमेडा आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचांची नावाजलेली ही जोडी मैदान आपण पाहतोय. स्टॅकिंग एंडला सज्ज झालाय आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्टॅकिंग एंडला वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं एंड कडनं सज्ज होतोय शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतो असं षटक पहिल्या षटकासाठी वर्णी लागले शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या
कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय डावखुऱ्या हाताचा फलंदाज संकेत तुळसकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय आणि संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम तुळस हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम मांजरेकर सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. पहिला चेंडू घेऊन चप्पल होण्याचा प्रयत्न या ठिकाणी कारंजा उडालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय फाईन लेकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र चेंडू करतोय सीमा रेषेचं उल्लंघन. चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. या चौकाराचं स्वागत करूया सुमधुर अशा डीजेच्या माध्यमातून. डीजे संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय पुन्हा एकदा संकेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा जातोय चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू करतोय पाहायचाय सीमा रेषेचं उल्लंघन. सलग दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत तुळसकरच्या बॅट मधनं. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 8 धावा. डीजे नक्कीच ओमकार आपण संकेतच्या बॅटमधनं 2 स्विचचे फटके पाहिलेत. दोन्ही चौकारासाठी गेले. चेंडू संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहतोय संकेतच्या बॅटमधनं. आता मात्र तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम येतोय आमच्या स्क्रीनवरती. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू घेऊन शुभम मांजरेकर पंचांच्या उजव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर झालाय फंबल. तोपर्यंत मात्र चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडू झाली आहे. सांगता संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती. 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू घेऊन येतोय शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय संकेत. पुन्हा एकदम सुंदर फटका ऑन साइडला. 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात चेंडूच्या मागे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत या 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावपलकावरती. ती 10 धावा धावपलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 5वा चेंडू घेऊन येतोय शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटबद्दल आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत तो संकेत तुळसकर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. नो मॅच लँड मध्ये चेंडू करेल निश्चितच. सीमा रेषेचं उल्लंघन. चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावपलकावरती. ती तब्बल 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय शुभम मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 14 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 मॅच लँड मध्ये चेंडू करतोय सीमा रेषेचा उल्लंघन. चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. बिनबाद 18 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावांचा पाठलाग करताना
धावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय डीजे. धावपलकावरती 18 धावा धावपलकावरती महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये पण आपण पाहिलं होतं विशालचं एक महागडे षटक ज्यामध्ये 16 धावा दिल्या होत्या विशालने. आता मात्र शुभम मांजरेकर आपल्या षटकामध्ये 18 धावा देतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 18 धावा. बंटी आडेलकर सज्ज झालाय. कोडेनकडनं आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय वासुदेव गावडे सज्ज झालाय. आतापर्यंत या सीझन मध्ये एक सुंदर फलंदाजी पाहिली वासुदेव गावडेची आपल्याला पाहायला मिळेल. स्विचिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पायचाय सीमा पार वन्स बाउन्स सीमा पार चेंडू गेलाय 4 धावांसाठी. या 4 धाव्यांनी संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावपलकावरती. ती 22 धावा धावपलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय भगवा चषक 2025 रणसंग्राम युवा सेना वेंगुर्ले आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव गावडेच्या बॅट बंद निघालेला खणखणी जसा चौकार आपण पाहतोय. या चौकारानं संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 22 धावा धावपलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना माफ करा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बंटी आडेलकर आपल्याला पाहायला मिळतोय. कोड एंडकडनं सज्ज झालाय. दुसरा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय वासुदेव गावडे नावाचा बॅटर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण झेल टिपला गेलाय. वासुदेव गावडेची खेळी झाली आहे समाप्त. पहिला धक्का मिळतोय धावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट संघाला वासुदेव गावडेच्या स्वरूपात डीजे. यानंतरचा सामना होतोय मैदानात दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार. दोन्ही संघाचे बोथ कॅप्टन आपण नाणेफेकसाठी या. दोन्ही संघाच्या संघनायकांना हा शेवटचा पुकार असेल. दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार यानंतरचा होणारा सामना. वासुदेव गावडे बाद झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागली मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. तो निखिल शिरोडकर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. बंटी आडेलकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रेक थ्रू मात्र मिळवतोय आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तोच बंटी आडेलकर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल शिरोडकर न स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 4 चौकार पाहिले. तोच संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्लो रन डिलिव्हरी चेंज ऑफ पेस. विकेट किपर फंबल झाल्यानंतर मात्र या ठिकाणी एक धाव बाईकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. बंटी आडेलकर आतापर्यंत एक गडी मिळवण्यात यशस्वी ठरतोय. वासुदेव गावडे बाद झाल्यानंतर आता मात्र महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते संकेत तुळसकर आणि या ठिकाणी कारंजा उडालाय. संकेत तुळसकरची खेळी झाली आहे समाप्त. दुसरा गडी बाद होतोय धावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट संघाचा संकेत तुळसकरच्या स्वरूपात डीजे.
पाहायला मिळतोय मिस्टर रुपेश बेहरेची सज्ज झालाय. आतापर्यंत बंटी आडेलकरची एक सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर 2 गडी मिळवण्यात मात्र यशस्वी ठरतोय वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर हे 2 फलंदाज मात्र डकआउटचा शिकार झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागले मैदानात. रुपेश बेहरे आपल्याला पाहायला मिळतोय. न स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल रुपेश बेहरे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय निखिल शिरोडकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय रुपेश बेहरे आपल्याला पाहायला मिळतोय. न स्ट्रायकिंग एंडला निखिल आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज बंटी आडेलकर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक सुंदर षटक आपण पाहिलं. 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरलाय बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. कोट एंडकडनं पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हातानं कट केला गेलाय. तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाला एका धावेची लहरी मैदानात पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वाढली धावफलकावरती 24 धावा 24 लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 67 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत दावडेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट संघाचे 2 मोहरे मात्र डकआउटचा शिकार झाल्यानंतर ही महत्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. स्लोअरमध्ये चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली मात्र या ठिकाणी झेल सुटला जातोय. तोपर्यंत मात्र ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 2 गडी बाद 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025 हा रणसंग्राम वेंगुर्ले तालुका युवा सेना आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 75,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 40,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 10,000 व चतुर्थ पारितोषिक 10,000. एक मोठ्या रकमेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज सज्ज होईल. टीम मीटिंग झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय यतीन सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय रुपेश बेहरेची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला यतीन सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पेडणेकर यानंतरचा सामना होतोय मित्रांनो. आपल्याला पुन्हा एकदा आम्ही अनाउन्स करतोय आपल्याला शेवटचा पुकार दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार. आपण नाणेफेकसाठी या. बोथ कॅप्टन आपल्याला हा अंतिम पुकार असेल. दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार आपण लगेच नाणेफेकसाठी या. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. शुभम पेडणेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक सुंदर षटक निर्धाव षटक पाहायला मिळतंय. सुंदर स्कोर काउंटिंग आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार मरिये मॅन फ्रॉम भेंडमाळा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेलाय. निर्धाव सुंदर षटक आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर गडी मिळवल्यानंतर मात्र या ठिकाणी 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर षटक पाहतोय शुभम पेडणेकरचं. 3रं षटक महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परंतु 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. दुर्वा स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष रॉयल सरकार या 2 संघामध्ये हा सामना होतोय आणि या सामन्याचं टॉस होते सन्माननीय स्वप्नील गावडे यांच्या शुभ हस्ते. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय रुपेश बेहरे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू येईल तोपर्यंत मात्र ही 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर या नाणेफेकीमध्ये रॉयल सरकार सुदैवाने नशिबाने नाणेफेक जिंकतोय.
आपला निर्णय लगेच कळवा. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय भगवा चषक 2025 चा रणसंग्राम. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. आवाज ऐकूया. मॅन फ्रॉम शिरोडा मिस्टर अशोक नाईक सर. हॅलो. धावफलक पोहोचतोय तो 27. तीन ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर रुका हुआ 27 पर. आने वाले 3 ओवर गेंदबाजी में परिवर्तन. बंटी आडेलकर अपने बॉलिंग बार पर सामने. चौथे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर 2 बल्लेबाज है मैदान पर. रुपेश बेहरे और उनके साथ यतिन सावंत. स्ट्राइक पर बल्लेबाज कर जो कि रुपेश बेहरे और नॉन स्ट्राइकर एंड पर यतिन सावंत. बंटी अपने बॉलिंग बार पर. बंटी आडिलकर. चौथे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर. स्कोर रुका हुआ 27 पर 3 विकेट के नुकसान पर. हल्के से मोड़ा गेंद ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ देखना होगा. पहले रन के लिए निकले दोनों बल्लेबाज. दूसरे रन के लिए पलटे लेकिन जब तक थ्रो पहुंचता 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. 2 रन के साथ टोटल आगे बढ़ा 29 पर. बड़े शॉट लगाने पड़ेंगे मैच को अगर जीतना है तो, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी हो रही है, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, रन रेट थोड़ा सा बढ़ता जा रहा है सामने स्कोरबोर्ड पर. बड़ा शॉट इस बार स्लॉग सिप स्क्वायर लेग बाउंड्री पर. बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक लाजवाब शॉट और गेंद चली गई 6 रन के लिए. हॅलो. रॉयल सरकार आपलं डिसिजन सांगायचं आहे आणि पुढील जे मॅचेस होणार, पुढील टॉस होईल, कॅप्टनने निर्णय तिथंच द्यायचा आहे. तुम्हाला विनंती असेल. बहुत अच्छी गेंद इस बार. बल्लेबाज बीट हुए. गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री की तरफ और 4 रन के लिए 22 का इशारा अंपायर का. तो एक बड़ा शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर जब छक्का लगा उसके बाद 4 बहुमूल्य रन अतिरिक्त रन स्कोर के खाते में और इस चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ अब मात्र स्कोर पहुंचा 39 रन पर. टोटल पहुंचा 39 रन. 67 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. आज चौथे दिन का पहला मुकाबला इन 2 टीमों के बीच में. बहुत अच्छी गेंद इस बार. अपील हल्का सा देखना होगा. सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज. हा ना कर रहे थे. आखिरकार रनआउट के रूप में निश्चित रूप से एक जो कि विकेट मिलेगा. यतिन को वापस आना पड़ेगा. चौथा विकेट चला गया टीम का. सन्मान्य श्री जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय श्री सच्चिदानंद उर्फ सन्मान्य श्री संजू परब. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 40,000 रुपये पारितोषिक आणि पुरस्कर्ते आदरणीय श्री सचिनजी वालावलकर. एक सुंदर अशी स्पर्धा. जिल्हा समन्वयक सचिनजी वालावलकर. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अगदी वेंगुर्ला तालुका प्रमुख आदरणीय नितीनजी मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील दुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, युवा जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे, युवा तालुका प्रमुख सन्मान्य श्री स्वप्नील गावडे, युवा शहर प्रमुख सागर गावडे, युवा शहर सचिव उमेश जी आरुलकर. बहुत बहुत आप सभी का धन्यवाद. और न्यू बैटर मैदान पर यतिन के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर विशाल, जो अब मात्र मैच आ चुका है 14 गेंदों में 28 रन.
पिछले 2 शॉट के साथ मैच में कमबैक हो चुका है मैदान पर। देखना होगा फिलहाल क्या होता है आने वाली गेंद पर। 14 गेंदों का खेल बाकी है और 28 रन सामने लेफ्ट हैंडर विशाल ऑन साइड पर खेलना चाहते थे। अच्छी लाइन पर ऑफ स्टंप पर यह गेंद एक डॉट गेंद और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। आने वाला मैच हो रहा है दुर्वा स्पोर्ट्स और रॉयल सरकार के बीच में। बल्लेबाजी की विजय स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम ने 66 रन बनाए, 67 का टारगेट रखा दावड़ेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। और खेल चलता हुआ चौथे ओवर का फुल टॉस गेंद मिड विकेट पर, थोड़ी सी हवा में गेंद और देखना होगा वो ताकत नहीं लगी शॉट पर जो होनी चाहिए थी। इस गेंद पर चौका होना ही चाहिए था लेकिन वो ताकत नहीं लगी और मिड विकेट पर गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। खेल और एक ओवर का समाप्त हुआ, 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 40 रन। टोटल स्कोर 4 ओवर की समाप्ति के बाद। अब आने वाले 2 ओवर का खेल बाकी है, 12 गेंदों का और 27 रन, 12 चेंडूत 27 धावा सामना जिंकण्यासाठी। या स्पर्धेदरम्यान खूप खूप धन्यवाद शहर संघटिका श्रद्धा बाविस्कर, युवती तालुका प्रमुख योगिता कुडुलकर, उप तालुका प्रमुख सलील नवार, उप जिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर, कोस्टल तालुका प्रमुख काशीनाथ नार्वेकर, उप जिल्हा प्रमुख सन्मान्य श्री सुनील मोरजकर, श्याम कोलगेकर, तालुका संघटक दिशा शेटकर, अल्पसंख्याक प्रमुख मॅडम शबाना शेख, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर उपजिल्हा संघटिका शीतल साळगावकर, उपतालुका प्रमुख कौशिक परब, तालुका सरचिटणीस संजयजी गावडे, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सर्वांचं या स्पर्धेदरम्यान खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। न्यू बैटर मैदान पर विशाल का साथ देने के लिए और गेंदबाजी के लिए आते हुए बॉलिंग में परिवर्तन शुभम पेडनेकर आ चुके। 12 गेंदों का खेल बाकी है अभी भी और 27 रन चाहिए मैच को जीतने के लिए। इस बार खेलना चाहते थे, एक जोरदार अपील सामने बिल्कुल पा गए। मिड स्टंप पर यह गेंद थी, एलबीडब्ल्यू करार घोषित किया अंपायर ने और एक विकेट चला गया। 5वां विकेट टीम का वापस निकलता हुआ। अभी भी 27 रन चाहिए आने वाले 11 गेंदों का। 11 चेंडूत 27 धावा। भरपूर बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा। प्रथम चषक पुरस्कर्ते आदरणीय श्री जिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान्य श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब साहेब यांच्या माध्यमातून, द्वितीय चषक माननीय श्री नितीनजी मांजरेकर, तृतीय चषक पुरस्कर्ते सन्मान्य श्री हर्षद डेरे साहेब, चतुर्थ चषक पुरस्कर्ते श्री प्रथमेश सावंत, मालिकावर्यासाठी भेटवस्तू सन्मान्य श्री श्याम कृष्णा कोलगेकर, त्याचबरोबर स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज पुरस्कर्ते श्री सलील नाबर, गोलंदाज सन्मान्य श्री सुहास कोळसुलकर, क्षेत्ररक्षकासाठी या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत कैलासवासी श्री राजन गावडे यांच्या स्मरणार्थ श्री अमित गावडे याचकडून स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक ट्रॉफी पुरस्कृत करतायत ते सन्मान्य श्री बाळा दळवी साहेब, इमर्जन प्लेअर साठी ट्रॉफी पुरस्कृत करतायत कैलासवासी राजन घनश्याम गावडे यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील गावडे यांच्याकडून सामनावीरासाठी बेहरे जिस विकेट की तलाश थी, लॉन्ग ऑफ पर ताकत कम पड़ गई और लॉन्ग ऑफ पर एक आसान सा मौका मिलता हुआ कैच को पकड़ते हुए। स्पर्धेसाठी खूप खूप सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। प्रथम पारितोषिक 75,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये आणि तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेदरम्यान। सर्वांचं एकदा मनपूर्वक धन्यवाद। एकंदरीत 16 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत आणि या 16 संघांच्या संघ मालकांचा सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार, धन्यवाद। भगवा चषक 2025 कारण तुमचं या स्पर्धेदरम्यान खूप मोठं योगदान सर्व संघ मालक, तर तुमचंही पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। पुढे एकदा पुन्हा मॅचकडे, यानंतर लगेचच सामना होतोय, सामन्यासाठी रेडी राहा। रॉयल सरकार विजय स्पोर्ट या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। न्यू बैटर और एक मैदान पर अंकित राणे और अपने बॉलिंग मार्क पर शुभम, स्ट्राइक पर अंकित सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। ये गेंद नो बॉल का इशारा, एक बीमर गेंद थी, अतिरिक्त ऊपर थी और इसलिए अंपायर का नो बॉल का फ्री हिट का इशारा आने वाली गेंद के लिए और टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। देखना होगा इस फ्री हिट पर क्या होता है मैदान पर। अगर फ्री हिट पर बड़ा शॉट लगा,
तो निश्चित रूप से फायदेमंद रहेगा ये शॉट धावड़ेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। देखना होगा परेड की गेंद, आने वाली गेंद शफल होकर खेलना चाहते थे, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। फ्रीड का बिल्कुल कोई फायदा नहीं मिला, एक बिल्कुल यॉर्कर लेन की गेंद ब्लॉक होल में, बल्लेबाज को ज्यादा रूम नहीं दिया और सामने अपने पॉलिथ्रो में गेंद को फील्ड करते शुभम धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। खेल चलता हुआ 5वें ओवर का और टोटल स्कोर रुका हुआ 43 रन। 24 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। इस ओवर में आपको एक बड़ा शॉट लगाना ही पड़ेगा मैच में। बहुत अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी लेग कटर कट होकर बाहर की तरफ निकली। बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 67 का टारगेट पहले 6 ओवर का, जो कि और देखना होगा किस तरह से ये मुकाबला समाप्त होता है दोनों का बीच का। लेग स्टंप पर इस बार प्ले किया खूबसूरती के साथ, बैकवर्ड स्क्वायर लेग पर, कोई मौका नहीं था फील्डर के लिए। गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन मिल गए स्कोर के खाते में। और इन 4 रन के साथ अब मात्र स्कोर पहुंचा टोटल 47, यानी आखिरी ओव्हर 6 गेंदे और 20 रन, 6 चेंडूत 20 धावा सामना जिंकण्यासाठी। आखिरी ओव्हर और 20 रन, 6 चेंडूत 20 धावा सामना जिंकण्यासाठी, 6 गेंदे और 20 रन। बिल्कुल देखना पड़ेगा किस तरह से ये मुकाबला समाप्त होता है दोनों के बीच का। मैदान पर जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे हैं अंकित और नॉन स्ट्राइकर एंड पर है सुधाकर। अंकित और सुधाकर ये जोड़ी, 6 गेंदे 20 रन। ये गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा। तो अभी भी 6 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए 19 रन, 6 चेंडूत 19 धावा। और इनिंग का पहला अतिरिक्त रन जो कि वाइड बॉल का हमें स्कोर जानकारी देते हुए। बड़ा शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद हवा में लेकिन फील्डर से आगे बहुत गिरी। एक सिंगल दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक थ्रो पहुंचता 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन अभी भी चाहिए और खेल बाकी है 5 गेंदों का। 5 चेंडूत 17 धावा सामना जिंकण्यासाठी, 5 चेंडूत 17 धावा। संघमालक सन्माननीय प्रतीक धावडे साहेब, त्याचबरोबर मधुकर जाधव आणि किरण जाधव, तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद। इस बार अच्छा शॉट एक बार फिर से देखना होगा। मिड विकेट बाउंड्री पर थोड़ी सी मिसफील्डिंग, गेंद को जब तक उठाते फील्ड करते 2 रन, विकेटों के बीच में बहुत अच्छी दौड़ और 2 बहुमूल्य रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। 15 रन अभी भी चाहिए और 15 रन बनाने के लिए खेल बाकी है 4 गेंदों का, 4 चेंडूत 15 धावा। शॉट ऑन पोल, इस बार स्क्वायर लेग पर फील्डर। ओ हो, बिल्कुल ताकत कम पड़ गई, अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में और स्क्वायर लेग पर कैच को पकड़ते हुए ऐन मौके पर एक विकेट चला गया। स्पर्धेदरम्यान खूप खूप धन्यवाद, आभार। वेंगुर्ला तालुका मर्यादित, वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 आणि खूप खूप मनपूर्वक आभार माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब,
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान लोकप्रिय आमदार, त्याचबरोबर सन्माननीय माननीय श्री डॉक्टर निलेश राणे साहेब, मालवण कुडाळ विधानसभेचे युवा लोकप्रिय आमदार, खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, जिल्हा समन्वयक शिवसेना, आदरणीय श्री सचिनजी वालावलकर साहेब, तुमचं पण मनपूर्वक या स्पर्धेदरम्यान धन्यवाद. एक सुंदर अशी स्पर्धा आणि स्पर्धेसाठी या ठिकाणी आणखी खूप खास मेहनत म्हणजेच उमेश आरोलकर, अजित कानडे, विशाल राऊत, राजेश दावडे, आनंद कळेकर, स्वप्नील ओसमनी, वेदांग पेडणेकर, प्रज्वल पालव व सर्व युवा सेना पदाधिकारी, तुमचं खूप खूप धन्यवाद. नए बल्लेबाज मैदान पर बबी कानडे, देखना होगा क्या बल्लेबाजी होती है. इस बार अच्छा शॉट ऑन साइड पर, क्या दूसरे रन की कोशिश होगी, देखना होगा. लॉन्ग ऑन पर थोड़ी सी मिसफील्डिंग पहले रन के साथ, जब तक दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और 2 रन बन गए स्कोर के खाते में. इन 2 रन के साथ टोटल बढ़ा 54 पर. 13 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए और 13 रन बनाने के लिए खेल बाकी है अब मात्र सिर्फ 2 गेंदों का. 2 चेंडूत 13 धावा. लीग का फॉर्मेट है, 2 छक्के लगे तो टाई मुकाबला, टाई मुकाबले के साथ 1-1 पॉइंट मिलेगा. फुलर लेन की गेंद, हल्का सा अपील, शायद बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा और एक विकेट चला गया और मैच अब मात्र लगभग फंस चुका है मैदान पर. आज के दिन का, चौथे दिन का पहला मुकाबला इन 2 टीमों के बीच में, दावड़ेश्वर 11 वेंगुर्ले और विजय स्पोर्ट वेंगुर्ले के बीच में. सामने टारगेट रखा था 67 का दावड़ेश्वर 11 वेंगुर्ले क्रिकेट टीम के सामने, लेकिन अब मात्र मैच आ चुका है लास्ट बॉल पर, आखरी गेंद पर. यानंतर लगेच सामना होतोय दुर्वा स्पोर्ट्स विरुद्ध रॉयल सरकार. दोन्ही टीम रेडी राहा आणि तुमचा एक्स्ट्रा प्लेयर, अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो अभि सरमळकर. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. ओव्हरपिच चेंडू, ऑफ स्टंपरच्या बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही चेंडू, निर्धाव जातोय. आज 4था दिवस, 4थ्या दिवसातील पहिला सामना संपतोय. सामना जिंकतोय तो विजया स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघ आणि या संपलेल्या सामन्यातील सामनावीर मानकरी ठरतोय